हे हाय, मी प्रतीक्षा. तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवते की माझी मॉर्निंग कशी असते. एकीकडे मी चहा टाकायची तयारी करते, पीठ मळून घेणार आहे आणि आज विचार करते की पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करावा, कारण आज गुढीपाडवा आहे. पण आमचं पिल्लू माझ्या पायामध्येच घुटमळते की ना तुम्ही कुठेही सोडा, किती पण खेळण्यांमध्ये ठेवा, काही करा, त्यांना यायचं असतं शेवटी त्यांच्या आईकडेच. माझ्या मुलीसाठी सकाळी मी कधी कधी म्युसली बनवते. ही खूप टेस्टला चांगली असते. यात मी थोडं दूध आणि पाणी मिक्स केले, पूर्ण दूध अजून मी तिला देत नाहीये. करायचं आहे बघ, असं असं इथे कर असं, आणि हे बघ, हे गोल गोल फिरतं पिल्ला. व्हेरी गुड. आता बघ मम्मा इथं काय शिकवते, हे करायचं असं. व्हेरी गुड सोना. चहा इकडे छान असा उकळत आला होता, म्युसली सुद्धा बनत आली. ठीक आहे, आवडलं तुला माझ्या? हो. व्हेरी गुड. पिल्लूने तिचं फिनिश केल्यानंतर मी माझा चहा घेते. थोडासा थंड झालाय, ठीक आहे. आता तिचं आधी खायचं बघणं गरजेचं असतं. काल आमची अॅनिव्हर्सरी होती म्हणून मी कालच हे नेल्स केलेत आणि हे इतके ड्राय वाटतात मला आजच, पाण्यामध्ये हात घालून नेहमी घरातली कामं वगैरे. आणि आमचे पिल्लू 5 मिनिटच बसली त्या चेअरमध्ये आणि आता लगेचच तिला माझ्यासोबत खेळायचं, माझ्या कपड्यांसोबत, याच्यासोबत, म्हणून तिला घेऊन बसले चहा होईपर्यंत. मायरा, निनी करायची तुला शोना? सकाळी जेव्हा मी खाली येते ना, तेव्हा माझ्याकडे खूप जास्त टाईम नसतो. पटकन तिचं खायचं बनवायचं, आमचा चहा बनवायचा आणि तिला मी परत वर घेऊन जाते झोपवण्यासाठी. मग तिची एक झोप झाली की मला खालचं परत सुधारतं सगळं करायचं. आता मी किचन थोडंसं क्लीन केलं आहे. इकडे वरण होतं आहे, सोबत मी भाजी बनवलेली आहे. आपल्याकडे जशी वाल्याची शेंगा मिळतात ना, तशाच एक शेंगा मिळतात इकडे, आणि त्या शेंगाची मी सेम तशाच पद्धतीने, म्हणजे गवारीची वगैरे आपण कशी करतो तशीच भाजी करते. आणि टेस्टला सुद्धा अगदी म्हणजे गवारीची शेंगा आणि वाल्याची शेंगा मिक्स केल्यानंतर कशी लागू शकते त्याची ही भाजी लागते. वरणाला छान अशी उकळी आली. वरण मी आता बंद करते. इकडे मी थोडंसं आता किचन सेट करून घेतले, आवरून घेतले. फ्रीज पण थोडं आवरून घेतला. सध्या फार जास्त पसारा झालेला आहे किचनमध्ये माझ्या, पण ठीक आहे, बेबीसोबत इतकंच पॉसिबल आहे. ॲक्च्युली सकाळी 8 वाजता किचनमध्ये आले होते, त्यानंतर ती खूप क्रँकी झाली. क्रँकी झाल्यानंतर तिला खाऊ वगैरे घातलं, वरती जाऊन 1 तास ती झोपली आणि मी परत एकदा खाली येऊन स्वयंपाकाला लागली. इथे भाजी रेडी आहे, वरण सुद्धा झालंय आणि राईस कुकरमध्ये राईस लावलेला आहे. तर भात सुद्धा ऑलमोस्ट शिजला. आता तो फक्त स्टीमवरती ठेवायचा, म्हणजे खाईपर्यंत तो गरम होतो. आता माझं आजचं शेवटचं काम आहे. या आहेत खिरीच्या शेवाया. याची मी आज खीर बनवणार आहे, गुढीपाडवा आहे म्हणून. नैवेद्य पण मी आजच दाखवेन. तर पोळ्या करून घेईल मी, शेवायाची खीर आणि बाकीच्या गोष्टी तर तुम्ही पाहिल्याच आहेत. आता ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक झाला आहे. पोळ्या झाल्यात, भाजी झाली आहे, वरण झालं आहे, भात झालं आहे, खीर पण बनवली आहे. देवाला तर ताट भरून मी छान नैवेद्य दाखवणार आहे आणि मग आम्ही दोघे पण जेवण करून घेऊ, कारण की त्याला पण कंटिन्यू ऑफिसचे कॉल्स अँड ऑल सगळं चालूच आहे. आणि आज गुढीपाडवा आहे, त्याच्याकडे तर वेळ नाही आहे, पण मी आणि पिल्लू थोडंसं रेडी होऊन छान छान असे फोटोज काढणार आहोत. ॲक्च्युली ते सुद्धा तिच्या मूडवरती डिपेंड करते की तिला कधी झोपायचं आहे, कधी उठायचं आहे, त्याच्यावर. आज जी मी साडी घालणार आहे ना, ती मी पुण्यामधल्या मूलचंदमधून घेतलेली आहे आणि साडी खरंच खूप सुंदर आहे. बघू, आज घातल्यानंतर मी याचा एक छान व्हिडिओ बनवेन आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन.